खऱ्या अर्थानं चारकोप गोराईसाठी गेम चेंजर ठरणारी वर्ष आहेत. कारण आता इथं रिडेव्हलपमेंटचं वारं वाहतं. त्या पुनर्विकासात चारकोप गोराईकरांचा श्वास गुदमरू नये यासाठी प्रमाणबद्ध विकास कसा होईल, रस्ते, त्या रस्त्यावरचं ट्रॅफिक, वाहतूक नियंत्रण, या प्रभागाला होणारा पाणी पुरवठा, एवढी सगळी विकास कामं सुरू असताना या प्रभागातली स्वच्छता यावर कटाक्षानं काम करून इथल्या नगरसेवकाला आपल्या चारकोप गोराईकरांना सुखकर जीवन देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सिम्प्लिसिटी आणि ॲक्सेसिबिलिटी हे दोन महत्त्वाचे गुण ज्यांच्यात आहेत, त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाई एकनाथराव शिंदेंना फॉलो करणारे असंख्य शिवसैनिक मुंबई ठाण्यात आहेत. तरुणांमध्ये त्यांच्या दाढीची क्रेज आहे. अर्थात ही दाढी धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रेरणेनं परंपरेसारखी पुढच्या पिढीकडे चालत आलेली आहे. शिंदेसाहेबांना फॉलो करत त्यांच्यासारखं काम करण्याचं जे काही ध्येय आहे ते नजरेसमोर ठेवत अनेक शिवसैनिक संघटनेसाठी झटताना दिसतात आपल्याला. या असंख्य शिवसैनिकांमध्ये शिवसेनेच्या रणरागिण्या, आज मी तुम्हाला अशाच एका रणरागिणीचा परिचय करून देणार आहे. आकार डिजिनांच्या संघर्ष ते संकल्प या मालिकेत आपण अनेक धडपड्या तरुणांना, जे आता महापालिकेत उमेदवार म्हणून उभे आहेत, अशा उमेदवारांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. आजच आपण सकाळी तुम्हाला पुण्याच्या विशाल पवारसारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला न भेटताही त्याचा परिचय तुम्हाला करून दिला. आज मी एका अशाच प्रचंड ध्येयवेड्या महिला शिवसैनिकाची तुम्हाला कहाणी सांगणार आहे. या ताईचं नाव आहे संध्या विपुल दोशी सकरे. पूर्वाश्रमीच्या त्या संध्या सकरे आहेत. कांदिवलीतल्या चारकोप गोराईसारख्या मराठमोळ्या पण आता खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटन बनू पाहत असलेल्या परिसरातून संध्याताई पहिल्यांदा 2007 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तेव्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढल्या होत्या. मग पुढच्या टर्मला त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. पक्ष कुठला का असेना, संध्याताईंचा कामाचा धडाका जोरदार सुरू होता. बरं, संध्याताईंना कुठलाही राजकीय वारसा वगैरे नाही. त्यांचा जन्म कुठल्याही राजकारण्याच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही. बापजाद्यांची गादी चालवायला आयती मिळालेली नाही आहे त्यांना. तर बोरिवलीच्या आयसी कॉलनीत मला वाटतं त्यांचं बालपण गेलं आहे. आयसी कॉलनी ते जीवन भीमा नगर वगैरे जो काय भाग आहे तिकडे. घरच्या अतिशय गरीब परिस्थितीमुळे आईच्या भाजीपाला विक्रीच्या धंद्यात आईला मदत करत करत खडतर प्रसंगांना सामोरं जात त्यांनी शिक्षण घेतलं. झोपडपट्टी आणि चाळीतलं मध्यमवर्गीयांचं संघर्षानं भरलेलं जीवन त्यांनी अनुभवलंय. तर विपुल दोशी यांच्याशी त्यांचं लग्न झालं. तर विपुलजींचा पण कांदे बटाटे विक्रीचा, सायकल दुरुस्तीचा व्यवसाय होता. म्हणजे हे कपल बघा, हे जोडपं कसं धडपड होतं, संघर्ष करत होतं. पण विपुलजींनी काय केलं, आपल्या सुविद्य पत्नीमधले जनसेवेचे गुण हेरले आणि 1999 पासूनच संध्याताई सामाजिक कार्यात सक्रिय झाले. गरिबीशी झुंजत, कष्ट करत संसार करणं हे काही खायचं काम नाही. हा अनुभव बरंच काही शिकून जातो आपल्याला. आणि हाच अनुभव गाठीशी बांधून त्यांनी जनसेवेचं व्रत अंगीकारलं. आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पती विपुल दोशी यांच्या ठाम पाठिंब्यानं संध्याताई लोकसेवेच्या मुख्य प्रवाहात आल्या. 2007ची निवडणूक ही तशी अटीतटीची झाली होती. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मतांचा फरक होता प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या आणि संध्याताईंच्या मतांमध्ये. लोकशाहीत एका मताला किती किंमत आहे आपण अटलजींचं सरकार कोसळलं तेव्हा अनुभवलेलं आहेच. सुरुवात अडखळती जरी झाली तरी पुढचा धडाका कमालीचा होता. उर्दूत म्हणतात ना, आगाज भले ही नरम था मगर अंजाम कुछ हंगामाखेज होने वाला था. आता हे हंगामाखेज अंजाम काय, तो पुढे तुमच्या लक्षात येईल. 2007च्या निवडणुकीत भाजपा, सेना युती आणि मनसे या पक्षांच्या उमेदवारांचं तगडं आव्हान समोर असताना त्यांना धोबीपछाड देत गोराई चारकोपकरांना संध्या दोशी नावानं एक धडाकेबाज नगरसेविका लाभणार होती. हे विधिलिखित होतं, तेच घडलं. चाकरमानी, मध्यमवर्गीय, कोकणी, मालवणी, घाटी अशा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ज्या भागाने केलं आहे, अशा मराठी माणसांचं प्राबल्य असलेला हा प्रभाग होता. आता अर्थात तिथे गुजराती, मारवाडी आणि इतर भाषिक म्हणजे हिंदी भाषिक वगैरे हे आले तेवढ्या प्रमाणात नंतर. तिथं शिवसेना आणि भाजपा, मनसेच्या विचारांचे लोक जास्त होते. तरीही संध्याताई विजयी झाल्या आणि मग त्यांनी या विचारांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. पुढच्या टर्मला म्हणजे 2012ला त्या शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून देखील आल्या. त्यामागे शिवसेनेची मतं नव्हती. तर या लहानखुऱ्या व्यक्तिमत्वानं दिवसरात्र प्रभागात घेतलेली मेहनत त्यामागे होती.
मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीनुसार संध्याताई आजही प्रभागात त्यांच्या या सोसायटीतून त्या सोसायटीत तिथल्या समस्या जाणून घेण्यासाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असतात. आणि हे त्यांचं काम जे आहे ना, तेच त्यांना पुढे निवडणुकीत कामाला येतं. नंतर 2012ला निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागातल्या अनेक समस्यांवर महानगरपालिकेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. गोराई चारकोपमधल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर त्यांनी पहिल्यांदा काम सुरू केलं. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचा दाब वाढवणं, जास्तीचा पाणी पुरवठा करून घेणं. त्याचसोबत इथल्या अनेक गृहनिर्माण संस्थांच्या 1986 पूर्वी टाकलेल्या भूमिगत जलवाहिन्या खराब झाल्यामुळे त्या त्यांनी नव्यानं टाकून देण्यात मदत केली. आज चारकोप गोराईत जो पाणी पुरवठा होतोय, इथल्या माय-भगिनींना त्यामुळे जो दिलासा मिळालाय, तो संध्याताई जोशींमुळेच मिळालाय. महानगरपालिका आणि नगरसेवक म्हणजे वॉटर, मीटर आणि गटर या पलीकडे कुठलं कामच नाही, असा सर्वसाधारण समज असतो लोकांचा. पण त्याही पलीकडे कामं असतात. हे संध्याताईंनी आपल्या विविध उपक्रमांमधून दाखवून दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहताय की कसे विविध लोकोपयोगी उपक्रम चारकोप गोराई भागात संध्याताईंनी राबवलेले आहेत. 2019 आणि 2020 हा कालखंड कोणीच विसरणार नाही. कारण याच काळात आपला सामना झाला तो कोविडशी. पण कोविडमध्येही जिथं घरबसे राजकारणी, नेते घरात बसून फेसबुक लाईव्ह करून कोमट पाणी प्या असं लोकांना सांगत होते, तिथंही माय माऊली लोकांसाठी लोकांच्या दारात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंडत होती. तर मित्र 2007 ते 2012 आणि 2017 नंतर आता 2026 उजाडलंय. एक मोठा कालखंड संध्या दोशी यांचा एक नगरसेविका म्हणून प्रदीर्घ असा कालखंड आपण मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात पाहिलाय. दरम्यानच्या काळात संध्याताई दोशींना प्रभाग समितीचं अध्यक्षपद भूषवता आलं. त्यानंतर पक्षानं त्यांना शिक्षण समितीचं अध्यक्षपदही दिलं. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवणं हे सोपं काम नाहीये. पण स्वतः कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या संध्या दोशींनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावं यासाठी टॅब वितरित केले. ऑनलाईन शिक्षण, इंटरनेटचा वापर आणि इंटरनॅशनल ग्रेडच्या पब्लिक स्कूलच्या धर्तीवर मुंबई पब्लिक स्कूलची संकल्पना त्यांनी मुंबई पालिका शाळांमध्ये राबवली. प्रभाग क्रमांक 18मधून आज आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता करतायत त्या अशा या संध्या विपुल दोशी, ज्या पूर्वाश्रमीच्या संध्या शशिकांत सखरे होत्या, त्या मराठमोळ्या लोकसेविकेचा संघर्ष मीही माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे काही काळ. कारण मी याच चारकोपमध्ये 1989 ते 2012 असा 23 वर्षांचा प्रदीर्घ काळ घालवला आहे. 90तलं म्हणजे 1992च्या दंगली आधीचं आणि नंतरचं चारकोप गोराई कसं होतं आणि आज कसं आहे. ओसाड पडलेली खेळाची मैदानं जी म्हाडानं आरक्षित करून ठेवलेली होती, पण त्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. अनेक मैदानं आम्ही पोरापोरांनी मिळून साफ केली होती त्यावेळेला. तिथं क्रिकेटचं पिच बनवलं होतं. मैदानावरची झुडपं साफ करताना काय नाकी नऊ आलेले होते, ते आजही आठवत आहेत मला. पण सुदैवानं ज्या प्रभागात विकासाची दूरदृष्टी असलेला नगरसेवक लाभतो त्या प्रभागाला, त्या प्रभागाचा कायापालट होतो. आज चारकोप असो वा गोराई, म्हाडाच्या क्रीडांगणांना आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिलंय ते संध्या दोशींनी. अजूनही अनेक क्रीडांगणं विकसित व्हावी यासाठी तसे प्रस्ताव नगरविकास आणि म्हाडाचे अधिकार ज्यांच्या हाती आहेत, अशा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी पाठवलेले आहेत. 2026 ते पुढची 5 वर्ष खऱ्या अर्थानं चारकोप गोराईसाठी गेम चेंजर ठरणारी वर्ष आहेत 5 वर्ष. कारण आता इथं रिडेव्हलपमेंटचं वारं वाहतंय, जोरात वाहतंय बरं का. त्या पुनर्विकासात चारकोप गोराईकरांचा श्वास गुदमरू नये यासाठी प्रमाणबद्ध विकास कसा होईल, रस्ते, त्या रस्त्यावरचं ट्रॅफिक, वाहतूक नियंत्रण, या प्रभागाला होणारा पाणी पुरवठा आणि मग एवढी सगळी विकास कामं सुरू असताना या प्रभागातली स्वच्छता यावर कटाक्षानं काम करून इथल्या नगरसेवकाला आपल्या चारकोप गोराईकरांना सुखकर जीवन देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि त्यासाठी जसं केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यातही महायुतीचं सरकार आहे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेतही महायुतीचाच नगरसेवक बसायला हवा. डबल इंजिन सरकारला आता ट्रिपल इंजिन बनवणं हे मतदारांच्या हातात आहे. आता असं आवाहन संध्या दोशींकडून मतदारांना केलं जात आहे. त्यांच्या मागच्या 3 टर्म या चारकोप गोराईच्या सर्वांगीण विकासाला समर्पित होत्या. आता त्यांना या नव्या टर्मची सुरुवात मतदारांच्या आशीर्वादानं करायची आहे. त्यांच्या विरोधात जे उभे आहेत त्यांच्याकडे कुठलेच ठोस मुद्दे नाही आहेत बोलायला, विरोध करायला.
त्यामुळे नको तो अपप्रचार त्यांनी चालवलेला आहे. पण जनता सुज्ञ 15 तारखेला संध्या दोशींना त्यांच्या मागच्या 3 टर्मच्या कामगिरीची पोचपावती म्हणून चारकोप गोराईकर मतदान करतील असा त्यांना ठाम विश्वास आहे. बघूया नेमकं काय होतंय, कारण घोडा मैदान लांब नाहीये. तोवर आपण वाट पाहू. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.